कल्याण पश्चिमेमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी रोष दाखवला आहे। मी सध्या उभा आहे गौरीपाडा परिसरामध्ये। या ठिकाणी कैलाश होम म्हणून सोसायटी आहे। या ठिकाणचा एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। स्मार्ट मीटर लावण्यास आलेल्या जे कर्मचारी आहे त्यांना ठाकरे गटांनी ठाकरे स्टाईलने या ठिकाणी धडा शिकवल्याचं दिसून येत आहेत। आपण पाहू शकता की या सोसायटीखाली आता जे इमारतीमध्ये राहणारे रहिवासी असतील त्याचबरोबर या ठिकाणचे पदाधिकारी असतील, ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणचे परिसरातील काही कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर काल या ठिकाणी 2 इमारतीमधल्या 60 मीटर जे स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवण्यात आलेले होते। जुने मीटर त्या ठिकाणी काढून जबरदस्तीने 60 जे मीटर आहेत ते बसवण्यात आलेले आहेत। घरच्यांना व त्याचबरोबर जे रहिवाशांना त्यांना कुठली पूर्वसूचना दिली नव्हती, यासाठी या ठिकाणी हा विरोध केला गेला। नेमकं काय प्रकार घडला आणि नेमका या स्थानिक नागरिकाचा व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं नेमकं या ठिकाणी काय मत आहे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत। गणेशजी, काय नेमकं प्रकार काल घडलेला, कशा तुमचा विरोध स्मार्ट मीटरला कशासाठी आहे? साधारण 1 ते 2 महिन्यापूर्वी शिवसेना उपनेते आमचे मार्गदर्शक कर्मवीर विजयजी उर्फ बंड्या साळवी साहेब यांनी महावितरण कार्यालयावरती मोर्चा नेला होता स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात। परंतु तो डावलून देखील आज योगीधाम परिसरामध्ये कोणालाही नागरिकांना कसलीही प्रकारची कल्पना न देता या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याचं काम चालू होतं। त्या टायमाला आम्हाला साळवी साहेबांनी सांगितलं होतं की अशा टायमाला कोणी सक्ती करत असेल तर तुम्ही तिथे 4 हात करून याला नागरिकांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही महावितरण कर्मचाऱ्यांना 2 हात करून आम्ही काल स्मार्ट मीटर काढून टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि काही मीटर आपण लावलेले आहेत। जुने मीटर होते आपण पुन्हा नव्याने लावून दिलेले आहेत। यापुढेही अशा प्रकारची सक्ती या ठिकाणी केली तर ठाकरे गटाकडनं काय करण्यात येईल? नक्कीच आता तरी 2 हात केले, त्यानंतर जेवढी त्यांची जे कोणी त्यांचे कार्यकर्ते येतील किंवा त्यांचे कर्मचारी येतील त्यांना अशाच प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धडा शिकवला जाईल आणि नागरिकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभं राहू। काय सांगाल? स्मार्ट मीटर लावण्यात येते, इमारतीमध्ये रहिवाशांना याची माहिती दिली जात नाही। माहिती दिली जायला पाहिजे, हे चुकीचं आहे। काय तुम्ही काय सांगत? सांगायचं असं आहे की तुम्ही जर आता स्मार्ट सिटीमध्ये एवढं आम्ही आंदोलन केलं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षातर्फे आणि आम्हाला आदेश आहे की तुम्ही इथे वगैरे अशी मनमानी करू नये आणि जर तुम्ही रहिवाशांना अजिबात कल्पना न देता हा कारभार करत असणार, हा भोंगळ कारभार चालला जाणार नाही। आम्ही हे करूही देणार नाही, कारण ही ठेकेदारांची मनमानी चाललेली आहे। ते एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक दिसले तरी स्थानिक नागरिकांशी आपण संवाद साधणार। काय सांगाल? तुमच्या इकडे नेमकं काल कोण आलेलं, कशा पद्धतीचं मीटर या ठिकाणी बसवलं जात होतं? सर हमारा बस इतना ही कहना है जो ये एक्टिविटी फोर्सफुली हुई है, हमें बिना बता के, बिना इन्फॉर्मेशन दे के, जो भी मीटर्स ऑलरेडी चेंज हो गए हैं हमें वापस बैक टू हमारे पुराने मीटर्स चाहिए। हमें नए मीटर्स की कोई भी न्यू फीचर्स अपग्रेडेशन हमें कोई एक्सपेक्टेशन नहीं है उससे। हमें वापस ये चाहिए कि हमारे पुराने मीटर्स यहाँ पे लग जाए। तुम्हाला कुठली सूचना दिलेली का? तुम्ही कुठल्या बिल्डिंगमध्ये राहता आणि काय नेमकं काल घडलं? आम्हाला या प्रकारे कुठल्याही प्रकारची परवानगी आम्ही दिली नाही, डायरेक्ट आले आणि आमचे मीटर चेंज केले। मग आम्ही तिथं विरोध केल्यावरती मग आमचे मीटर पुन्हा आम्हाला चेंज करून दिले। पण काही मीटर अजूनही आहे, जे स्मार्ट मीटर अजूनही लागले गेले ते पण चेंज करून देण्यात यावी ही विनंती। काका, तुम्ही या परिसरात राहतात, सोसायटी असेल, त्या सोसायटीमध्ये कुठलंही काम करायचं असेल तर सोसायटीची परवानगी लागते, मात्र काल ज्या पद्धतीने आले, काय वाटतं की तुमच्या मर्जीतलं म्हणजे तुमचं स्वतःची सोसायटी आहे का दुसऱ्याची सोसायटी किंवा महावितरणाची आहेत, असं काय तुम्हाला नेमकं त्यावेळेला वाटलं? ही बिल्डिंग अजून सोसायटी झालेली नाही, बिल्डर अंडर ही सोसायटी आहे। तर बिल्डरच्या माणसांना सांगून आम्ही इथे आलो असं त्यांचा प्रश्न आहे। आम्हाला कुणालाही कुठल्याही माणसाला मीटर बदली करण्याचं इन्फॉर्मेशन कुणाला दिलं नाही। त्यांनी नोटीस लावलं सांगता व्हॉट्सअपवर त्यांनी मेसेज पाठवला असं सांगतात। मला चांगली गोष्ट आहे, मी मोबाईल दाखवला, हे मोबाईलमध्ये आहे का? मला मोबाईल येत नाही या सगळ्या गोष्टी। हे तुम्ही मनमानी नाही करायचं, असं नाही होणार। माझं मीटर बदली होतं मलाच माहिती नाही म्हणजे काय? प्रत्येक माणसाचं आहे,
मग त्याच्यानंतर गणेश साहेब आले, त्याच्यानंतर आमचं ते ऑफिसर आले, तिथले MABC ऑफिसर येऊन आम्हाला समजावले हे मीटर फार चांगलं आहे, अदानीचं नाही, हे आम्हाला कुणाचं आहे का, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला मीटर माझं आहे, आमचं राहू दे, आत्ताच बसवले 2 वर झाले, आम्हाला नवीन मीटरची गरज नाही. आणि येणारा बिल जर जास्ती आला त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, कोण भरणार, तुम्ही भरणार आहे का, पण आम्ही नाही भरणार, माझं जास्ती बिल आले ऑलरेडी. मी बोललो त्यांना बघा हे कोण भरणार, याच्यासाठी त्यांना सांगितलं आम्हाला विदाऊट इन्फॉर्मेशन तुम्ही मीटर बदली करू नका, त्या ओनरला कळलं पाहिजे काय आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक नागरिक असतील, रहिवासी असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, सगळ्यांचं एकच मत आहे की ज्यांना मीटर नको त्यांच्या इकडे सक्ती करू नये आणि ज्यांना मीटरचा विरोध आहे त्यांच्या इकडे जबरदस्तीने हे मीटर लावू नये. अन्यथा हे मीटर महावितरण अधिकारी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याकडनं लावले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं त्यांना चांगला धडा शिकवणार असा देखील इशारा या ठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणला दिले आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.